नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मी आलो आहे सोलापूरला आलो आहे। याचं खास कारण म्हणजे बाळे खंडोबाचं दर्शन घ्यायला। खूप प्रख्यात ऐकली होती त्याची। आज म्हटलं दर्शन करून घ्यावं। खूप वेळा सोलापूरला येणं होतं पण दर्शन घेता येत नाही काही कारणामुळे, पण आज योग जुळून आला म्हणून आज दर्शन घेऊया। तर माझ्यासोबत तुम्हीही दर्शनाचा लाभ घ्या व्हिडिओमधून। हायवे पासून हा एक कच्चा रोड लागेल तुम्हाला। या कच्चा रोड पासून तुम्ही आत आल्यानंतर पहिला तर हा बोर्ड दिसेल, खाजगी पार्किंगची सोय व आंघोळीची सोय। इथे तुम्हाला एक गाडी पार्क करता येईल। त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर इथे सुद्धा पार्किंगची सोय आहे तुम्हाला। बघा तुम्ही, दोन्ही बाजूला गाड्या लागलेल्या आहेत। तर इथे सुद्धा तुम्ही गाडी तुमची पार्क करू शकता। फक्त इथे पे करावे लागतील, काहीतरी 20 रुपये नॉमिनल चार्जेस आहेत, ते पे करावे लागेल। जसे की मी इथं माझी गाडी पार्क केलेली आहे सध्या। इथून पुढे मंदिराचा मार्ग चालू होतो। हे छोटे छोटे स्टॉल असे लागलेले आहेत। हे बघा, असे छोटे छोटे स्टॉल लागलेत आणि हा समोर जो आहे ती मंदिराची कमान आहे। मंदिराच्या कमानीजवळ पोहोचल्यानंतर हे असं काही तुम्हाला दृश्य दिसेल। चप्पल पायरीखाली सोडावे, चप्पल पायरीखाली सोडावे। फलक ज्याप्रमाणे लावलाय चप्पल पायरीखाली सोडावे, त्याप्रमाणे चप्पल आपण पायरीखाली सोडलेली आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर तुम्हाला हे असं काहीतरी हे दिसणार। मंदिराचा दरवाजा, त्याच्यानंतर हे असं काही दगडी काम आहे प्राचीन। आतमध्ये आल्यानंतर हे असं काही तुम्हाला दृश्य दिसेल। आज रविवार असल्यामुळे, खंडोबाचा वार असल्यामुळे ही सगळी गर्दी तुम्हाला बघायला दिसेल आज। खंडोबा देवस्थान अन्नछत्र दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 अन्नदानाची सुद्धा सोय, फक्त ती आहे रविवारची। हे तुम्ही लक्षात घ्या। जर कोणाला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तर तो रविवारी येऊ शकतो। त्यांनी जो टायमिंग दिला आहे 10 ते 2 या दरम्यान। इथे एक चांगला असा मेसेज तुम्ही वाचू शकता, जो आहे लहान मुलांनी भिक्षा मागणे किंवा त्यांना भिक्षा मागण्याचा प्रयत्न करणे हे कायद्याने गुन्हा आहे। ॲक्च्युली हा मेसेज खूप कमी वाचायला तुम्हाला भेटेल, जो इथे दिलेला आहे त्यांनी। ही दीपमाळ अशी आहे, इथे आल्यावर बाहेर तुम्हाला दिसेल। त्याच्यानंतर हे बघा तुम्ही, खंडोबा श्री क्षेत्र बाळे म्हणून असं काहीतरी लिहिलेलं आहे। आणि आता आपण मंदिराचं दर्शन घ्यायला आतमध्ये जातोय। तुम्ही बघू शकता इथे नवीन नवरे वगैरे येतात दर्शन घ्यायला लग्न झाल्यावर। बाळे हे नाव कसं पडलं हे एक आपण जाणून। बाळे गावचे पाटील मानकोजीराव यांनी खंडोबाची बालकाच्या रूपात आपल्या देवघरात प्रतिष्ठापना केल्यामुळे त्या गावाला बाळे हे नामाभिधान प्राप्त झाले अशी आख्यायिका आहे। त्याच्यामुळे यांना बाळे खंडोबा या नावाने प्रसिद्ध आहेत। आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। हेमाडपंथी बांधकाम आहे मंदिराचं, तुम्हाला दिसेल पुढे व्हिडिओमध्ये। आज रविवार असल्यामुळे गर्दी आहे। मंदिराचं तुम्ही बांधकाम बघू शकता। हे बांधकाम अतिशय लाकडी बांधकाम दिसेल तुम्हाला।
म्हणजे बाहेरून तुम्हाला लाकूड दिसतंय, आतून बघा असं हे तुम्हाला बांधकाम दिसेल. मानकोजीराव पाटील यांच्या कुटुंबियांचे श्री खंडोबा हे कुलदैवत आहे. पाटील हे अंदूर येथील खंडोबास नित्यनियमाने पायी चालत जाऊन दर्शन व पूजाविधी करत असत. त्यांची श्री खंडोबा चरणी निस्सीम अशी भक्ती होती. काही कालावधीनंतर श्री खंडोबा हे पाटील यांच्या स्वप्नात आले आणि माझी आपल्या देवघरात स्थापना करून तेथेच पूजा अभिषेक कर असे सांगितले. त्यानुसार पाटील यांनी बाळाच्या रूपात आलेल्या खंडोबाची प्राणप्रतिष्ठापना केल्याची माहिती आपल्याला ऐकायला मिळते. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, ज्यांचे कुलदैवत खंडोबा असते अशा घराण्यात लग्न झाल्यानंतर नवरा आणि नवरी व त्यांचे कुटुंबीय दर्शनासाठी सर्वप्रथम कुलदैवत म्हणजेच खंडेरायाच्या दर्शनाला येतात. यावेळी मंदिराच्या पायऱ्या चढताना नवरदेव नवरीला उचलून मंदिराच्या सभागृहापर्यंत नेतो, अशीही आपल्याकडे परंपरा आहेच. तुम्हाला सगळ्यांना ती ठाऊकच असते. दर्शन घ्यायला आम्ही जातो. मंदिराच्या आत शिरताना सर्वात प्रथम वर आपल्याला गणपती दर्शन दिसतात कमानीला. त्यांचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो आणि बघता क्षणी प्रवेश जसा करतो तशी अतिशय देखणी अशी बाळे खंडोबाची ही मूर्ती मन मोहून घेते. अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि खूप छान मन प्रसन्न करणारं असं वातावरण होतं. मंदिरातलं जर बांधकाम तुम्ही बघाल मित्रांनो, हे पूर्णपणे दगडी आहे आणि अशी आख्यायिका आहे. असं म्हणजे तिथे विचारपूस केल्यानंतर असं कळतं की हे जे बांधकाम आहे हे पूर्णतः दगडी बांधकाम आहे आणि हे मडपंथी बांधकाम आहे. त्या काळात झालेलं हे मंदिराची स्थापना आहे. अशी ही आख्यायिका की 400 वर्ष जुनी आणि त्याच्याही आधीपासूनची परंपरा आहे असंही ऐकण्यात आलेलं आहे. मंदिराच्या बाबतीत खूप छान आणि खूप मन प्रसन्न करणारं दर्शन मीही घडवतोय तुम्हाला या व्हिडिओमार्फत. त्याचा तुम्ही लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि नक्कीच तुम्हाला बाळे खंडोबाचं दर्शन खूप आनंद घेता येईल आणि तुम्ही दर्शन घ्यावं हीच माझी प्रार्थना आहे तुम्हाला. मंदिरातून दर्शन केल्यानंतर बाहेर आल्यानंतर हा असा नजारा तुम्हाला दिसेल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ऐतिहासिक पलंग महाल दिसेल. पलंग महाल म्हणून लिहिलेले बघा. बाळे येथील खंडोबा मंदिरात ऐतिहासिक पलंग महाल आहे. पलंग महाल ही शिवकालीन पुरातन वास्तू आहे. पलंगावर खंडोबा देवाचे चांदीचे आकर्षक व प्रसन्न मुखवटे आहेत. हे चांदीचे मुखवटे 2.5 ते 3 किलो वजनाचे आहेत. यात्रा काळात पालखीला खंडोबा देवाचे हे मुखवटे ठेवले जातात आणि ते खास पलंग महालामध्ये ठेवलेले आहेत. ते फक्त यात्रेच्या वेळेस काढतात. आतमध्ये तर लाकडी मला दिसलं, बाहेर आल्यावर ही अशी दगडी कमान तुम्हाला दिसेल. तिथे बघू शकता लहान पोरं क्रिकेट वगैरे खेळत आहेत. मंदिराचा हा कळस बाहेरून मंदिराचं काम पूर्णपणे दगडी आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर अशा 2 दीपमाळा तुम्हाला दिसेल. मंदिरात ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस नेहमीप्रमाणे आपल्याला एक नंदी महाराजांचं दर्शन होतं. हे ते नंदी महाराज हे तुळस आहे. दर्शन घेऊन आल्यानंतर एक मंदिराच्याच बाजूला एक हुबा गणपती म्हणून एक मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे ते, त्याचंही दर्शन घेऊया.
आणि इकडे जे आहे ते बसलेला मारुती आहे, त्याचंही दर्शन तुम्ही घ्या आणि मीही घेतो. जय बजरंगबली. इकडे मंदिराच्या आल्यानंतर लेफ्ट साईडला पाण्याची सोय वगैरे अशी केलेली आहे की जेणेकरून भाविकांची अशी गैरसोय होऊ नये म्हणून. म्हटल्याप्रमाणे हे जे आहे राखीव जागा आहे ती अन्नछत्रासाठी आहे. फक्त रविवारच्या वेळेस इथे अन्नछत्र चालू असतं. तर कोणी असं प्लॅन करत असतात महाप्रसाद घ्यायचा तर तो रविवारी येऊन महाप्रसाद घेऊ शकतो 10 ते 2 या वेळेत. मग हा सगळं गुरुवच बघतं का इकडे? आमचा अंदूरचा खंडोबा आहे. कोण मोकाशी का? हा तिथं पण किती घर आहे, तिथं पण गुरुवाची किती घर आहे, भरपूर माझा या खंडोबाच्या देवस्थानाला किती 400 वर्ष जुने आहेत का? खूप पुरातन आहे, आम्हाला काय माहित नाही. हा ह्या पिढीतलं मी सांगतो, हा 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 खूप पुरातन आहे. याची पूजा तुमच्याकडे पण यायची आहे. नाही आम्ही माणसरी पाठी हा पुजारी म्हणजे आपले हे सेवा करतात, सेवा करतो. ओके ओके. आपले नातेवाईक नातेवाईकच. हा हा. मग असं लागून असेल ना? त्यांच्या आमच्यामध्ये सोयीकृती करतात. बरोबर. आम्ही त्यांच्यात मुली दिले, त्यांच्या आमच्यात आले. फायनली माझा आजचा ब्लॉग शूट करून झालेला आहे बाळ्या दर्शनाचा. तुम्हाला कसा वाटेल तो व्हिडिओ मार्फत नक्कीच त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असेल त्याही तुम्ही ड्रॉप करू शकता. सो व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय मल्हार.